साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. लोधी समाज नवयुवक जागृती संघ आयोजित लोधी समाज सामुदायिक विवाह सोहळा मे 2023 रोजी संपन्न होणार असून त्या पार्श्वभूमीवर बेडर पूल येथील अंबाबाई मंदिराजवळ विवाह सोहळ्याच्या कार्यालयाचे उद्घाटन शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले, लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, माजी नगरसेवक रविसिंग कल्लावाले, भारतसिंग बडूरवाले, घनश्याम शिवसिंगवाले, नामदेव मनसावाले, परशुराम सत्तारेवाले, गोविंद लंबूवाले, रमेश बॉम्बेवाले आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी प्रणिती शिंदे यांच्या हस्ते अंबाबाई मंदिरामध्ये देवीची आरती करून लाल फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर राणी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रणिती शिंदे यांनी लोधी समाजाचे कौतुक करताना सुखदुःखामध्ये लोधी समाज एकत्र असतो ही चांगली गोष्ट असून सामुदायिक विवाह सोहळ्यातून नाते अधिक दृढ होणार आहे असे सांगत लोधी समाजाच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल असे आश्वासन देखील दिले. कहने का मकसद ये है की परिस्थितीवर मात करून आज तुम्ही इथपर्यंत पोहोचला शिवशिवाजी. ये बहुत बड़ी चीज आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक समाज बांधवाचं या ठिकाणी खारीचा वाटा आहे. कारण जेव्हा समाजामध्ये एवढी मोठी गोष्ट घडते, जेव्हा आपण ऑफिसचं उद्घाटन करतो, कार्यालयाचं उद्घाटन करतो आणि जेव्हा सामुदायिक विवाहामध्ये यावर्षी 20 पेक्षा जास्त जोडपी त्या ठिकाणी नोंदवत आहेत, किससे बड़ा ये सपना है जो हम सबने समाज के लिए देखा था और धीरे धीरे पहले 3 जोड़पे होते थे, फिर 8 हुए, फिर 10 हुए और आज 20 से 25 हो जाएंगे तथा 25 जोड़पी यहाँ पे अगर रजिस्ट्रेशन करते हैं तो ये बहुत बड़ी बात है हम सबके लिए. और मैं आपकी बेटी होने के नाते से, आपकी बहन होने के नाते से मेरा अगर कुछ हाथ लग सकता है, मेरी तरफ से अगर कुछ सेवा हो सकती है तो वो मैं मेरा नसीब समझती हूँ. कोई मैं बड़ा काम कर रही हूँ ऐसा नहीं समझती हूँ. मेरा नसीब कि मुझे आपकी सेवा करने का मौका मिला है. इसके साथ साथ समाज के सामने बाकी भी चुनौतियाँ हैं जो सामाजिक है, जो आर्थिक है. शिवसिंगवाले जी, मैं आपसे विनंती करती हूँ की ये जो चुनौतियाँ हैं, हे जे बाकीचे आव्हान आहेत, ह्याला पण कुठेतरी आय थिंक हळूहळू आज तरुण म्हणून तुम्ही ह्याला कुठेतरी ह्याला सामोरे जाणं गरजेचं आहे. मग अनेक निराधार महिलाचे प्रश्न, अनेक बहुत सी औरतें हैं जो जिनका बहुत कम वक्त में वो विधवा होती है, इनके बारे में भी समाज ने सोचना जरूरी है. बहुत से पुरुष जो कम वक्त में व्यसनाधीन होते हैं, उनके बारे में भी समाज ने सोचना जरूरी है. बहुत ही दरम्यान समितीचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सामुदायिक विवाह सोहळ्याचा मुख्य उद्देश स्पष्ट करत काही मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती केली. त्यावेळेस नवयुवकांच्या मनामध्ये आणली व आम्ही तुम्हाला साथ देऊ. समाजामध्ये असे काही सुप्त कार्यक्रम आहेत, त्यापैकी सामुदायिक विवाहाचा तुम्ही विचार करावा याची बाब पुढे आल्यानंतर त्या कार्यास 2009 साली सुरुवात झाली. लोधी समाजामध्ये सामुदायिक विवाह सोहळा घडवून आणायचा हा फार मोठा निर्णय या युवकांनी घेतला. त्यावेळेस
प्रथम अध्यक्ष आमचे परममित्र रणजितजी मंगळे हा आव्हान स्वीकारला आणि ते कामाला लागले. त्यांना प्रथमतः मी यावेळी तुम्हा सर्वांच्या साक्षीने त्यांना आभार प्रकट करतो की त्यांनी त्यावेळेस हे आव्हान पेललं व आणि 2009 साली पहिला सामुदायिक विवाह सोहळा त्यांनी या समाजाचा पार पाडला. तरी लोधी समाजामध्ये एवढ्या रूढी परंपरा आहेत की हा सामुदायिक विवाह सोहळा पार पाडता या परंपरेचा देखील भान घेऊन या समितीनं काम केलं आणि कुणाला न दुखवता प्रत्येक कार्यक्रम हा रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेप्रमाणे पार पडावा याची. त्यानंतर कार्यक्रमात लोधी समाजाचे माजी नगरसेवक रविसिंग कैयावाले आणि भारतसिंग बडूरवाले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्याचे आश्वासन दिले. या वर्षी आज सामुदायिक विवाह सोहळ्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे आपल्या शहरमध्येच्या लोकप्रिय आमदार प्रणिताई शिंदे, आपले लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग गल्लावाले, सेवा संघाचे अध्यक्ष रामदेव मुंजावाले, आमचे सहकारी मित्र नगरसेवक भारतसिंग बडूरवाले आणि आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व लोधी समाज बांधव. गेल्या 2-3 वर्षापासून आपल्याला हे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आपल्याला इथं पार पाडता आला नाही, कारण कोरोना काळ होता आणि 2 वर्षानंतर परत तितक्याच जोमाने आपण हे सामुदायिक विवाह सोहळा पार पाडण्यास सर्व समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अतिशय उत्साहाने इथं कार्य करत आहेत. हे कार्य करत असताना यावर्षी अशी अतिशय चांगली एक घटना घडलेली आहे. मी आवर्जून इथं ती नमूद करू इच्छितो. ताई, आपले जे नूतन अध्यक्ष आहेत त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. समाजात एक नवीन परिवर्तन घडवण्याचा निर्णय असं मला वाटतंय. त्यांनी स्वतःच्या मुलीचं लग्न यावर्षी सामुदायिक अतिशय चांगला निर्णय आहे आणि आपल्या समाजामध्ये आपण समाज कष्टकरी आहे, काबाड कष्ट करणारे लोक आहोत, तर एक चांगला संदेश लोकांना आपल्या समाजाला जाईल. या समितीची स्थापना करताना समाजातील एक ज्यांना समाजकार्यामध्ये आवड आहे असे 20-25 लोक आम्ही एकत्र आलो आणि विचार केला की बाबा समाजामध्ये काहीतरी वेगळं घडवलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये जे काही व्यक्त खर्च होतो, टाईम जातो, वेळ जातो आणि आपण खर्च जे होतो आणि कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये खर्च झाला नाही पाहिजे अशा पद्धतीने काही एक आपल्याला उपकरण राबवता येते का असा एक विचार आम्ही या नवयुक्त संघाच्या असं निष्पन्न झालं की सामुदायिक विवाह जर आपण केला तर आपल्या समाजामध्ये उपक्रमाची सुरुवात होईल आणि समाजामध्ये जो काही आपलं अफाट खर्च होत असतो रीतिरिवाजामध्ये खर्चाची बचत होईल आणि प्रत्येक सामान्य नागरिकाला आजच्या काळापर्यंत जे आपलं समाजाचं नागरिक आहे त्याला मदत होईल. यासाठी आम्ही सामाजिक विवाहाचं नियोजन करायचं ठरवलं समितीला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित हजारीवाले यांनी केले, तर आभार परशुराम सतारेवाले यांनी मांडले. या प्रसंगी सुरेश गोरलेवाले, शमशेरसिंग आंबेवाले, रमेश बॉम्बेवाले, विठ्ठल बाडीवाले, मनोज सतारेवाले आदींसह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोधी समाज बांधव उपस्थित होते.